नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला. आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. सर्वात प्रथम मला आपल्याला हे सांगायचं आहे की आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवायला आज मला खूपच उशीर झालेला आहे. ह्याचं कारण, जर संधी मिळाली आणि उद्या त्याच पद्धतीनं काही गोष्टी घडल्या तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू शकेन. मात्र आज खूप उशिरा हा व्हिडिओ उपलब्ध करून देत असल्यामुळे खूप जास्त डिटेल आपल्याला विश्लेषण करता येणार नाहीये. त्याचबरोबर उद्या निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी आहे, त्याविषयी सुद्धा आपल्याला काही डेटा अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करता येणार नाही. तर मी फक्त तुम्हाला काय करतो की आज कशा पद्धतीनं मूव्हमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायचा आपण प्रयत्न करूया. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीमध्ये हा झोन रिव्हर्सल झोन आहे असं सांगितलेलं होतं आणि तुम्ही काल बघितलं होतं की इथून खाली येऊन परवाच्या दिवशी थांबलं होतं. काल ह्याच्या खाली गेलं, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खाली गेलं आणि मग रिव्हर्सल झालं. रिव्हर्सल जेव्हा खालनं होतं तेव्हा वरचं जी लेवल असते हे पहिलं टार्गेट असतं, त्या पद्धतीनं पहिलं टार्गेट होतं. मात्र ऍक्च्युअल बघायला गेलं तर हे टार्गेट होतं का? नाही, हा रिव्हर्सल झोनचाच भाग होता. पण आपण जेव्हा खालनं किंमत वर जाते तेव्हा पहिलं टार्गेट म्हणून आपण याचा विचार नक्की करतो. खरं बघायला गेलं तर पहिलं टार्गेट हे होतं आणि मी नेहमी सांगतो, जेव्हा जेव्हा टार्गेट झोन काढतो तेव्हा तेव्हा मी सांगितलेलं आहे मागच्या महिन्याभरापासून की पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. 100% असते असं मी म्हणणार नाही, पण सर्वात जास्त असते. पुढची टार्गेट येण्याची शक्यता ह्याच्यावर टिकलं तरच पुढची टार्गेट येण्याची शक्यता असते, बरोबर? तर मग दुसरं टार्गेट येईल, दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकलं तर तिसरं टार्गेट येईल आणि जर चौथं टार्गेट असेल, तिसऱ्या टार्गेटच्या वर टिकलं तर चौथं टार्गेट येणार. आपण काल दिलेल्यामध्ये चारही टार्गेट होती. पण आज काय झालं बघा, आज ज्या अपेक्षेनं आपल्याला हे जे गॅप अप ओपनिंग झालं त्या अपेक्षेनं आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली नाही. तर ती जर मिळाली असती तर थोडंसं चित्र वेगळं झालं असतं आणि म्हणून मी काल सांगत होतो की निफ्टीमध्ये आपल्याला तेजीची हे दिसते, शक्यता दिसते आणि बँक निफ्टीमध्ये मंदीची शक्यता दिसते. मात्र आज काय झालं, आजच्या ओपनिंगमुळे ह्या लेवलला टच करून जी काही मंदी आली, म्हणजे आपल्याला टेक्निकली एक टार्गेट तर अचीव झालं जे आपल्याला सर्वात जास्त अपेक्षित असतं. म्हणजे ह्या लेवलचा मान राखला गेला हे तुमच्या लक्षात येईल. आणि इतक्या परफेक्ट लेवल आपण या चॅनलवरच्या माध्यमातून बघतोय की तुम्हाला सुद्धा त्याचं कदाचित आश्चर्य वाटू शकेल. जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करत असाल तर तुम्हाला एखाद्या जादूवत हे सर्व आपल्याला लेवल्स काम करतायत असं लक्षात येऊ शकेल. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे झालं आणि मग सेलिंग आलं. त्यामुळे आता काय झालंय, आता निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीही बेरीज झालेले आहेत. तर इथेच थोडीशी गडबड झाली आहे आणि म्हणून कदाचित आजचा व्हिडिओ बनवायला मला लेट झाला. आपण काय करूया आता, हे आज कशा पद्धतीनं मूव्हमेंट झाली हे मी तुम्हाला सांगितलं. उद्या कशा पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, ह्या नवीन चार्टवर येऊया. आता उद्यासाठी आपल्याला थोडंसं चेंज झालंय. मी जसं मगाशी म्हटलं की निफ्टी पण आता बेरीज झालाय. जसं बँक निफ्टी बेरीज होता, निफ्टी पण आता बेरीज झालाय. आणि हा झोन जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे आणि ज्या रिव्हर्सल झोन मध्येच आपल्याला निफ्टीचं क्लोजिंग मिळालंय. रिव्हर्सल झोन कुठे आहे तर 22,453 खालच्या बाजूला आणि 22,525 वरच्या बाजूला. म्हणजे थोडक्यात 450, 22,450 ते 22,525 हा रिव्हर्सल झोन आता तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये होऊ काय शकतं, उद्या कदाचित काय होईल, कदाचित गॅप डाऊन ओपन होईल, पण कदाचित गॅप अप ओपन झालं तर आज जसं झालं तसं आपल्याला, किंवा काल जसं झालं होतं, काल खालच्या बाजूला होता रिव्हर्सल झोन त्यामुळे लो तोडला होता. आज वरच्या बाजूला रिव्हर्सल झोन आहे त्यामुळे कदाचित गॅप अप ओपन होऊन वर जाईल आणि इथून जेव्हा पुन्हा खाली यायला लागेल आपल्याला काय होऊ शकतं, ह्या ठिकाणी आपल्याला एक मंदी करायची संधी मिळू शकते आणि त्यासाठी पहिलं टार्गेट आपलं काय असणार, हे असणार. पण आता झालंय असं की ज्या पद्धतीनं आपल्याला दिसतंय, जर समजा इथून खरोखरच खाली यायला लागलं, म्हणजे वर जाऊन खाली येईल किंवा टच करून खाली येईल किंवा इथे मधोमध जाऊन खाली येईल किंवा आहे इथनच खाली येईल, कुठनंही जेव्हा खाली येईल, ही लेवल जेव्हा उद्या ब्रेक होईल
त्यावेळेला अर्थात कधी कधी गॅप डाऊन सुद्धा ओपन होतं, त्यामुळे मग ही लेवल ब्रेक होण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. बरोबर, फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर आपल्याला ही संधी जर मिळाली तर आपल्याला टार्गेट मोठं असल्यामुळे ते मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. पहिलं टार्गेट काय आहे? 22,343 आहे. म्हणजे साधारण 100 पॉईंट डायरेक्ट आपल्याला खाली पहिलं टार्गेट आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दुसरं टार्गेट कुठे आहे? 22,276 ला, 22,275 आहे असं समजूया. त्यानंतर पुढचं टार्गेट कुठे आहे? पुढचं टार्गेट आहे 22,209 ला, 22,210 ची लेवल आहे असं समजूया. आणि सगळ्यात शेवटचं टार्गेट आहे 22,123. ही 4 टार्गेट जरी असली, जसं आज निफ्टीमध्ये काय झालं, आपल्याला पहिलंच टार्गेट फक्त अचीव झालं आणि रिव्हर्सल आलं. बरोबर, मात्र उद्या काय होईल आपल्याला सांगता येत नाही. कदाचित पहिलं येईल, कदाचित दुसरं येईल, पण त्याचं सर्व आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पहिल्याच्या ठिकाणूनच जर रिव्हर्स आलं तर मग आपल्याला काहीच नाही करता येणार. जर समजा पहिल्याच्या खाली टिकलं आणि त्याच्या खाली टिकायला लागलं तर मग दुसरं येण्याची शक्यता वाढेल. दुसरं लेवल सुद्धा ब्रेक झाली, त्याच्या खाली टिकलं तर तिसरं. या पद्धतीनं आपल्याला सर्व टार्गेट्सचा विचार करावा लागेल. उद्यासाठी आपण फक्त पहिल्या टार्गेटचाच आत्ता विचार करूया. तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. बरोबर, आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. आणि बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि ओके, बँक निफ्टीचं आपण इथे घेतलेलंच आहे. बँक निफ्टीमध्ये कालच मी तुम्हाला रिव्हर्सल झोन दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की हा रिव्हर्सल झोन आहे. आपण हा झोन अगदी इथपासून काढून दाखवलेला होता आणि मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी एकदा, दोनदा, तीनदा आपल्याला रिव्हर्स झालंय. मात्र कदाचित काय होऊ शकतं, रिव्हर्सल झोनमध्ये आपल्याला आणखीन वर जाण्याची एकदा अपेक्षा असते. त्या पद्धतीनं म्हणून मी काल सांगितलं होतं की इथून जरी खाली येऊन हे झालं असलं तरी खालनं एकदा वर जाऊ शकतं आणि हा जो रिव्हर्सल झोन आहे त्याची वरची लेवल आहे इथपर्यंत टच होण्याची शक्यता वाढते. मग जर वर जायला लागलं तर तुम्ही बघू शकता परफेक्ट त्या लेवलला. म्हणजे तुम्ही कालचा व्हिडिओ जर तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल की इतक्या परफेक्ट लेवल कशा काय काम करतात, तर हे आपण, आणि हे सगळं झाल्यानंतर नाही, व्हायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बरोबर ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. इथे आपण बघू शकतो 48,206 च्या आसपासची ही लेवल होती, तर तिथपर्यंत जाऊन आपल्याला रिव्हर्सल आलं. मग जेव्हा आपल्याला ह्याला टच करून रिव्हर्सल येतं, पहिलं टार्गेट आपल्याला हे ठेवायचं असतं, दुसरं टार्गेट हे ठेवायचं असतं आणि ह्याच्या खाली गेलं आणि टिकत असेल तर हे तिसरं टार्गेट ठेवायचं असतं. तुम्ही बघू शकता दोनदा प्रयत्न झाले, दोन्ही वेळेला आपल्याला काय झालं, इथे आपल्याला कुठला पॅटर्न बनला तुम्ही चेक करून सांगू शकता. इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनला. त्यानंतर पुन्हा खाली जायचा प्रयत्न झाला, इथे सुद्धा ट्विझर बॉटम पॅटर्न बनला आणि दोन्ही वेळेला आलेली किंमत लगेच वर गेली, आलेली किंमत लगेच वर गेली. तर त्यामुळे आपल्याला काय झालं, ही लेवल प्रॉपर पद्धतीनं जशी आपल्याला हवी तशी ब्रेकआउट मिळालेली नाही. कदाचित काय होऊ शकतं, उद्याच्या सत्रामध्ये जर आपण ह्याच्या खाली टिकायला लागलो तर मग ही आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे 47,719चं ते येऊ शकतं. दुसरं टार्गेट जरा जास्त मोठं आहे, हे टार्गेट आहे 47,430चं आणि तिसरं टार्गेट आहे आपल्याला 47,216चं. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते, दुसरं टार्गेट येण्याची शक्यता पहिल्यापेक्षा थोडीशी कमी पण जास्तच असते आणि तिसरं टार्गेट येण्याची शक्यता त्याच्याहून थोडीशी कमी असते. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आज सुद्धा आपल्या लक्षात येईल की काल दिलेल्या लेवल आज तंतोतंत आपल्याला त्या लेवलला टच करून आपल्याला मार्केटमध्ये टार्गेट तरी अचीव झालंय किंवा रिव्हर्सल झालेलं बघायला मिळालं. हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आपण आता काय करूया, पटकन पुढे जाऊया. कालच्या व्हिडिओमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे मला स्टॉकचं अनालिसिस करता आलं नव्हतं, तर त्यामुळे ते करण्यासाठी आता आपण पुढे जाऊया. त्यापूर्वी ह्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तुम्ही जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओ पॉज करून ह्या सर्व सूचना वाचा आणि त्यानुसार तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. आपण आता पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथे येऊन 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं डेली टाइम फ्रेमला जायचं आहे. त्यानंतर आपण ह्या आठवड्यासाठी जे स्टॉक बघतोय ते बघायला सुरुवात करूया. पहिला स्टॉक जो आहे तो आहे विप्रोचा. विप्रोमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी
आधीच सांगितलेलं होतं. कधी सांगितलं होतं? ज्या वेळेला ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती, त्याच वेळेला मी सांगितलं होतं की आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं. त्यावेळेला ते खूप मोठं होतं, पण आपण बघू शकता मागच्या काही दिवसामध्ये विप्रोनं परफेक्ट त्या टार्गेटला टच केलं. ह्याच्या खाली पण गेली किंमत, पण बघा क्लोजिंग त्या टार्गेटला आलंय. म्हणजे आपण जे दिलेली टार्गेट्स आहेत, ह्या टार्गेटला किती परफेक्ट मार्केट रिस्पेक्ट करतंय. नुसतं इंडेक्समध्येच नाही, तर स्टॉकमध्ये सुद्धा हे तुमच्या आता चांगलंच लक्षात आलं असेल. तर जर समजा आणि खाली जाणार असेल, तर आणखीन 2 टार्गेट आहेत. आपण इथे बघू शकतो, ही ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वी आपण दिलेली आहेत. रविवारी मी ही टार्गेट सर्व तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही रविवारचा व्हिडिओ काढून बघू शकता. तर त्याच्यामध्ये पुढचं टार्गेट आता आपल्यासाठी 254-255 च्या आसपासचं ओपन झालेलं आहे आणि तिसरं टार्गेट आहे 244-245 रुपयाच्या आसपासचं. त्यामुळे आणखीन इथून थोडंसं खाली जाऊ शकतं असं चित्र आहे. अर्थात पहिलं टार्गेट अचीव झालंय म्हटल्यावर आपलं काम झालेलं आहे. बरोबर? म्हणजे आता खाली जाईल की नाही ह्याचं प्रेडिक्शन आता आपण नाही करू शकणार. पहिलं टार्गेट येऊ शकतं ह्याचं आपण थोडंसं जास्त कॉन्फिडंटली सांगू शकतो. तर त्या पद्धतीनं पहिलं टार्गेट आलेलं आहे. आपण पुढे जाऊया. टाटा मोटर्स. टाटा मोटर्समध्ये सुद्धा तुम्हाला 3 टार्गेट दिलेली होती, आठवत असेल तर. आणि मागच्या 2-3 दिवस आपल्याला तो स्टॉक खूप दमवत होता. पण आज अखेर काय झालं बघा, आज अखेर पहिलं टार्गेट सुद्धा अचीव झालंय. दुसरं टार्गेट सुद्धा अचीव झालंय आणि बरोबर दुसऱ्या टार्गेटच्या जवळपास क्लोजिंग आलंय. आता 678चं तिसरं टार्गेट तेवढं बाकी आहे. कदाचित कारण पहिलं टार्गेट अचीव झाल्यानंतर आपण त्यानंतर पुढची खूप जास्त गॅरंटी न सांगू नाही शकत. कधी-कधी आपल्याला त्या पद्धतीनं मूव्हमेंट बघायला मिळतात. तर तिसरं टार्गेट आता फक्त ओपन आहे, पण आपली 2 टार्गेट आणि हे आपण रविवारी सांगितलेलं होतं. बरोबर? तुम्ही रविवारचा व्हिडिओ काढून चेक करू शकता. तर ह्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही टार्गेट टाटा मोटर्समध्ये अचीव झालेली आहे. तिसरं टार्गेट बाकी आहे. एच-डी-एफ-सी बँकमध्ये आपण सांगितलं होतं, की आता इथून वर जाऊ शकतं. मी तुम्हाला एच-डी-एफ-सी बँकेचा हा चार्ट तुम्हाला मुद्दाम त्यावेळेला अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीने दाखवला. त्यात मी काहीही बदल केलेला नाहीये. त्या लेवल तुम्हाला तशाच दिसतील. मी सांगितलं होतं ही लेवल ब्रेक झाल्यानंतर ह्या दिशेनं जाऊ शकतं. 1732 रुपयाला टच होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. आणि हेही सांगितलं होतं, की लगेच सोमवारी इथे येऊन किंमत इथे टच होणार नाही. कदाचित काय होऊ शकतं तसं तुम्ही बघू शकता. एकदा खाली जातंय, ब्रेकआउट देतंय असं दाखवलं गेलं आणि मग आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट होताना दिसते. कारण हा जो झोन आहे, हा झोन आपल्याला रिव्हर्सल झोन आहे आणि हा झोन जो आहे हा टार्गेट झोन आहे. बरोबर? तर रिव्हर्सल झोनमध्ये वरनं किंमत खाली आली, इथे ब्रेक व्हायचा प्रयत्न झाला आणि आता वर चाललेली आहे. तर ती टार्गेटच्या जवळपास पोहोचत आलेली आहे. विप्रोमध्ये 1 टार्गेट, टाटा मोटर्समध्ये 2 टार्गेट आपल्याला आलेली आहेत आणि एच-डी-एफ-सी बँकेमध्ये आता ब्रेकआउट आलेला आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आपण जाऊया पुढच्या स्टॉककडे. पुढचा स्टॉक आहे कोल इंडिया. कोल इंडियामध्ये आपल्याला जर बघितलं तर रिव्हर्सल झोन जे होता त्या रिव्हर्सल झोनला आपल्याला टच करून म्हणजे इथनं ब्रेकआउट मिळालेला होता. ब्रेकआउट मिळाल्यानंतर काय झालं होतं, परत खाली यायला लागली होती किंमत. बरोबर? पुन्हा एकदा रिव्हर्सल झोनला बरोबर टच करून किंमत आता वर चाललेली आहे. आणि मी आता पहिल्यांदाच तुम्हाला इथे काय करतोय, टार्गेट देतोय. टार्गेट काय आहेत? वर जात असताना 395चं पहिलं टार्गेट आहे. हे येण्याची शक्यता जास्त असते. दुसरं टार्गेट आहे, पहिल्यापेक्षा थोडी शक्यता कमी असते, पण जास्त असते. तर तिसरं टार्गेट आहे आणि चौथं टार्गेट आहे. बरोबर? तर ह्या पद्धतीनं आपल्याला वरची टार्गेट दिसत आहेत. पहिलं टार्गेट 395, दुसरं 405, तिसरं 415 आणि शेवटचं चौथं टार्गेट आहे 427, 428च्या आसपास. तर ही टार्गेट आपल्याला कोल इंडियामध्ये येऊ शकतात. आपण जास्तीत जास्त इथपर्यंतचा विचार विश्लेषण करताना करू शकतो आणि त्यानंतर कशा पद्धतीनं वर जातंय किंवा खाली येतंय ह्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. मात्र त्यापूर्वी ह्या लेवल्स तुम्हाला कशा वाटतायत?
मागच्या जवळजवळ महिनाभर मी ह्या लेवल देतोय, तुम्हाला ह्या लेवलचा फायदा होतोय का विश्लेषणामध्ये, हे तुम्ही कमेंट करून अवश्य सांगायचं आहे. तुमचा प्रतिसाद जोपर्यंत चांगला मिळत राहील तोपर्यंतच ह्या लेवल मी इथे देणार आहे. नाहीतर मी प्रीमियम ग्रुपवर देऊ शकतो, पेड कोर्सच्या ग्रुपवर देऊ शकतो. इथे देतोय सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक छोटीशी चांगली कमेंट टाकायची आहे. बरं, उगीचच मला खुश करण्यासाठी टाकू नका. ती कमेंट चांगली ह्यासाठी टाकायची की त्यामुळे YouTubeला हे समजतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी अर्थ आहे आणि मग YouTube काय करतं, आपला व्हिडिओ अधिक लोकांना दाखवतं. तर त्यासाठी चांगली कमेंट टाकायची आहे. तर एखादी चांगली कमेंट, एवढ्या गोष्टी जर आपल्याला फ्रीमध्ये मिळत असतील आणि एवढ्या परफेक्ट लेवल मिळत असतील, तर एवढं छोटंसं काम आपण सर्वांनी नक्की करणं अपेक्षित आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितलात, आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला? काही सूचना असतील, प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि बघून झाल्यावर छोटीशी का होईना एखादी कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.